नमस्कार. पुन्हा एकदा शाश्वती आयुर्वेदच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण मागच्या एपिसोडमध्ये आयुर्वेद आणि कोरोना याबद्दल सखोल चर्चा केली. आज आपण दुसऱ्या भागामध्ये या कोरोनासाठी कुठल्या कुठल्या आता उपचार पद्धती आहेत हे आपण डॉक्टर चेतन खांबेंकडनं समजून घेणार आहोत. डॉक्टर चेतन, माझा हा पुढचा आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की आता आयुर्वेदामध्ये या कोरोनासाठी काय उपचार पद्धती सांगितलेल्या आहेत ते तुम्ही प्लीज आम्हाला थोडंसं एक्सप्लेन करा. कोरोनासाठी उपचार पद्धती सांगत्यावेळी दोन ॲस्पेक्ट्स आयुर्वेदाने सांगितलेले आहेत. पहिला ॲस्पेक्ट आहे व्याधी बल विरोध करणे, जे आपण मागच्या एपिसोडमध्ये केलेलं आहे. आणि दुसरा ॲस्पेक्ट आहे व्याधी उत्पाद प्रतिबंधकत्व. ओके, सो व्याधी उत्पाद प्रतिबंधकत्व म्हणजे काय? प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं आपण सर्वच म्हणतो. सो प्रिव्हेन्शन करण्याचे कुठले कुठले ॲस्पेक्ट्स आहेत जे आता आपल्याला गव्हर्नमेंट आणि आरोग्य यंत्रणाही सांगतील की आपण नियमित पद्धतीने हात धुणे म्हणजे शौच राखणे, नियमित पद्धतीने मास्क घालणे म्हणजे जे इन्फेक्टेड पर्सन्स आहेत त्यांचा कॉन्टॅक्ट आपण लांब ठेवणे, 2 गज की दुरी म्हणजे काय? एकामेकापासून 1-2 फुटाच्या अंतरावरती आपण राहणं, जेणेकरून आपल्याला ह्या एखाद्या इन्फेक्टेड पर्सनपासून स्वस्थ व्यक्तीला याचं कंटॅमिनेशन जेवढं दुरावता येईल किंवा जेवढं कमीत कमी करता येईल त्या पद्धतीने करणे. आता हे जे व्हायरसचं म्युटेशन आहे ते सततरित्या बदलत आहे. सो आपल्याला नुसतं हे प्रतिबंधकत्व उपाय करून चालतील का? तर नाही. तर आपल्याला याच्यामध्ये व्याधीच्या बलाला विरोध करणारे पण उपाय केले गेले पाहिजे. सो याच्यामध्ये आज आपली इम्युनिटी म्हणजे इनेट इम्युनिटी, ज्याला आपण म्हणतो इमिडिएट रेस्पॉन्स देणारी इम्युनिटी, ही खूप महत्वाची ठरत आहे. तर ही इनेट इम्युनिटी कशा पद्धतीने येते? तर आपण आपल्या आहाराचं पचन कशा पद्धतीने केलं आणि त्यातनं आपल्याला कुठल्या प्रकारचे धातू घटक शरीराला भेटले ह्याच्यावरती ही इनेट इम्युनिटी अवलंबून असते. आणि दुसरं कुठलं आहे तर पॅसिव्ह इम्युनिटी, ज्याच्यासाठी आपण वॅक्सिनेशन आणि बाकीच्या गोष्टींचे नित्य नियमाने संशोधन करून प्रत्येक गव्हर्नमेंट प्रत्येक देश याला आणण्याचा प्रयत्न करतो. सो आता इनेट इम्युनिटी ही कशा पद्धतीने वाढू शकते ह्या दृष्टिकोनातून पण विचार केला गेला पाहिजे. आज आंब्यांचा सीझन आहे. आंब्यांच्या सीझनमध्ये जर आपण कार्बॉक्साईड लावलेले आंबे जर आणले आणि ते खाल्ले आणि जर त्यापासून विचार केला की जनतेला इनेट इम्युनिटी भेटेल तर ते अशक्य अशी बाब आहे. ही इम्युनिटी ही आपल्या ऑर्गॅनिक खाण्यानी होते. ऑर्गॅनिक खाणं म्हणजे जेवण आपण केलंय आणि तेच 2 दिवस गरम करतोय आणि मग आपण म्हणतो की ह्या पद्धतीने इम्युनिटी डेव्हलप होईल, तर त्या पद्धतीने इम्युनिटी डेव्हलप नाही होणार. आयुर्वेद त्याला विदाही अन्न म्हणतो, म्हणजे जे अन्न शरीरात जाऊन एका विषाप्रमाणेच कार्य करणारे, जे परत 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 गरम केलेले आहे. या पद्धतीने आयुर्वेदाचा सखोल अभ्यास होणं गरजेचं आहे. आता ही जी पॅन्डेमिकची सिच्युएशन आलेली आहे ती आता त्याच्या एका वर्स्ट फेजमध्ये एंटर करते. सो वर्स्ट फेजमध्ये एंटर करते म्हणजे काय? आयुर्वेदाने ऋतुचर्या सांगितलेली. शिशिर, हेमंत, शिशिर आणि वसंत हे 3 ऋतू आहेत जेव्हा कफाचा संचय, प्रकोप आणि प्रसर होतो. ठीक आहे. आता ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याचा सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे. जसं आपण पाहतो की हेमंत ऋतूमध्ये गहू किंवा मधुर रसाचं सेवन हे कमी करावं. का? तर शरीरामधला कफ वाढू नये. जर हे पालन नाही केलं तर वसंत ऋतू आल्यानंतर कफाचा प्रकोप होऊन त्याच्यामधनं कफजन्य आजार म्हणजे काय? सर्दी, खोकला, ताप येणं, अंग दुखणं हे सगळे होणारच आहेत. आता होणार आहेत आणि त्यामध्ये आपल्याला हे व्हायरल लोड पृथ्वीवरचा वाढलेला आहे, जनसामान्यामध्ये हे पसरलेलं आहे. तर इट इज बाउंड टू हॅपन की ह्या व्हायरल लोडमुळे हे त्रास देणारे आजार जास्त जीर्ण होणार, म्हणजे आपण निमोनिया म्हणतो किंवा न्यूमोनायटिस म्हणतो, ह्यापर्यंत पोहोचणार आहे. सो याच्यापासून वाचण्यासाठी एक की आपल्याला व्याधी प्रतिबंधकत्व उपाय काय? तर आपली इम्युनिटी वाढवणं. आणि 2, आपल्याला बरं होण्याचे उपाय काय? तर व्याधीच्या अगेन्स्ट बल वाढवणं. या दोन्हीचा विचार केला पाहिजे. सो व्याधीचा बल वाढवण्यासाठी ज्यावेळेला आपण विचार करतो, व्याधीच्या अगेन्स्ट बल वाढवण्यासाठी, सो आपण काय विचार करतो की कुठल्या प्रकारची औषधं, कुठल्या प्रकारचे उपचार हे रुग्णांना द्यावेत जेणेकरून पेशंट लवकरात लवकर बरे व्हावे. आता हा विचार करते वेळी महत्वाच्या कुठल्या गोष्टी आहेत? तर हा आजार इन्फेक्ट कुठे करतोय? मेनली आपल्या फुफ्फुसांना आणि आपल्या पचन संस्थेला. सो आयुर्वेदाने जेव्हा प्राणव स्रोतस म्हणजे आपले रेस्पिरेटरी सिस्टमचं मेन स्थान सांगितलं तेव्हा चरकाचार्यांनी हृदय मूलम महास्रोतस्य म्हणजे आपलं हृदय हे त्याचं मूल स्थान आणि त्याचं महास्रोतस हे दुसरं स्थान हे सांगितलं. आता महास्रोतस म्हणजे काय? तर आपली पचन संस्था. आता पचन संस्था म्हणजे आताही आपण बघतोय की कोरोनामध्ये फक्त काही इन्फेक्शन, सर्दी, खोकला, ताप ह्या स्वरूपाचं होत नाहीये,
तर आपल्याला डायरिया होणं, उलटी होणं, मळमळ असणं हेही देखील कोरोनाची लक्षणं सांगितली. जिभेवर फोड येणं किंवा आपल्याला थकवा येणं हे सगळी लक्षणं आता कोरोनाचे म्युटंट स्ट्रेन चेंज झाल्यानंतर सांगितली गेलेली आहेत. सो ही लक्षणं कुठून येत आहेत तर अन्न व स्रोतसामधून. सो याला प्रिझर्व करणं ही पहिली गोष्ट. प्रथम म्हणजे काय, सपोज आपण एखाद्या कोरोना व्यक्तीच्या संसर्गात आलो तर व्यक्तीने काय करणं गरजेचं आहे. जेव्हा ही लक्षणं सूक्ष्म स्वरूपात दिसतील, लाईक ताप येणं, अंग दुखणं आणि सर्दी खोकला, किंवा आपल्या शरीरामध्ये आपलं नॉर्मल हे सोडून कुठली तरी वेगळी लक्षणं दिसतील, त्यावेळेला पहिले आयसोलेट होणं गरजेचं आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो लोकांपासून दुरावा ठेवणं. दुसरी स्टेप काय आहे तर योग्य आयुर्वेद उपचार, म्हणजे जे आपल्या डायजेशनला व्यवस्थित ठेवतील, आपल्या शरीरामध्ये ताप येऊ देणार नाहीत आणि आपल्या शरीरामधली पचनशक्ती नियमित पद्धतीने कार्यान्वित ठेवतील. अशा गोष्टींचं आत्मसात करणं गरजेचं आहे. सो आता ह्या व्यक्तीचा जर एखाद्या कोरोना पीडित व्यक्तीशी कॉन्टॅक्ट आला आणि जर त्याला कळलं की आपल्यालाही बाबा कोरोना सदृश्य लक्षणं आहेत, सो त्यांनी काय करायला पाहिजे. प्रथम म्हणजे घाबरून न जाता आपलं SpO2 मॉनिटर करणे, म्हणजे ज्याला आपण ऑक्सिजन लेवल म्हणतो. ऑक्सिजन लेवल जर 94च्या वरती असेल तर त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा प्राण व स्रोतसाचा धोका नाही. दुसरी गोष्ट, त्याने आपलं टेम्परेचर मॉनिटर करणे, म्हणजे काय, जर हाय ग्रेड फीवर येत असेल तर ते धोक्याची निशाणी आहे की आपल्याला सायटोकायनिन स्टॉर्म होतोय किंवा आपल्याला आपल्या शरीरामध्ये अनावश्यकरित्या ज्या गोष्टी नको वाढायला पाहिजेत त्या वाढतायत किंवा तो व्हायरस आपल्या शरीरामध्ये रेप्लिकेशन चालू करतोय. आणि तिसरी गोष्ट आपली पचन संस्था, म्हणजे तोंडाची चव, आहाराचं पचन व्यवस्थित होतंय का. खूप आहार खाल्ला आणि कोरोना गेला असं होणार नाहीये. जेव्हा आपल्या अग्नीवर लोड असतो किंवा आपल्या अग्नी खाल्लेलं अन्न पचवू शकत नाही त्याच वेळेला इन्फेक्शियस डिसीज होतात आणि त्याचं पहिलं लक्षण ज्वरही असतं. ज्वराची चिकित्सा जेव्हा आयुर्वेद सांगतं, ज्वर म्हणजे ताप येणं, याची चिकित्सा जेव्हा आयुर्वेद सांगतं त्यावेळेला लंघनम पाचनम, म्हणजे पहिले कमी खाणं आणि पाचनम म्हणजे न खाल्लेल्या गोष्टींचं पचन होऊन जाणं, हे आयुर्वेद समजवतं. म्हणून आयुर्वेदात अँटीबायोटिक थेरपी नाहीये. आयुर्वेद आपल्या अग्नीलाच अँटीबायोटिक सदृश्य मानतो, म्हणजे ज्या गोष्टी नको आहेत त्या अग्नी कधी पचवू शकेल, जेव्हा त्याच्यावरती लोड नाहीये. म्हणजे आपण अतिरिक्त स्वरूपात आहार खात नाही, नियमित पद्धतीने खातोय, एखादा व्याधी झाल्याची शंका येताच आहार कमी करतोय, इमिडिएटली ज्या गोष्टी नको आहेत त्या पचन संस्थेमध्ये येऊन आपलं शरीरच त्याला पचवून टाकायला सुरुवात करून टाकेल. आता दुसरी गोष्ट, या व्हायरसचा साधारणतः इन्क्युबेशन पिरियड, म्हणजे संसर्गाचा काळ कसा सांगितलाय, इन्फेक्टेड माणसाला लक्षणं दिसल्यापासून पुढे 14 दिवसापर्यंतचा. 12 ते 14 दिवसामध्ये हा सेल्फ लिमिटिंग व्हायरस आहे, त्यामुळे तो स्वतःहून 12-14 दिवसानंतर तुमचीच व्याधी क्षमत्व शक्ती वाढत जाते आणि त्याच्या अगेन्स्ट शरीरामध्ये अँटीबॉडीज निर्माण करते आणि आपलं शरीर त्यातून बाहेर पडू शकतं. सो महत्वाची गोष्ट काय आहे की अँटीबॉडीज निर्माण होईपर्यंत शरीरात धातू पाक होऊ नये, म्हणजे शरीराची ताकद कमी होऊ नये, डिप्लिशन ऑफ स्ट्रेंथ ज्याला म्हणतो आपण, ते होऊ नये. सो ते कशा पद्धतीने आपल्याला सांभाळता येईल तर हे 3 फॅक्टर्सकडे लक्ष देणे. प्रथम SpO2, सेकंड आपल्या शरीराचं टेम्परेचर आणि थर्ड आपलं पचन, ह्याच्याकडे लक्ष देऊन योग्य पद्धतीने आयुर्वेदिक उपचार घेणं. योग्य पद्धतीने आयुर्वेदिक उपचार म्हणजे शंका येताच आयुर्वेदात असंख्य अशी औषधं आहेत जी या व्याधीच्या बलाला प्रतिबंध करू शकतात आणि व्यवस्थित पद्धतीने पेशंटला कुठलेही कॉम्प्लिकेशन्स न होऊन देता त्यांना त्याच्यातनं बाहेर काढू शकतात. सो त्या दोन्हीचाही विचार करून लोकांनी लवकरात लवकर योग्य आयुर्वेदिक डॉक्टरकडे जाऊन योग्य ते उपचार घेतले पाहिजे. डॉक्टर चेतन, खूप तुम्ही सखोल सांगितली माहिती. माझा जो शेवटचा जो प्रश्न आहे आजच्या एपिसोडचा तो असा आहे की तुम्ही गेले अनेक महिने वेगळ्या वेगळ्या रुग्णांना तुम्ही आज त्यांना तुम्ही सेवा देत आहात, तुम्ही त्यांना बरे करत आहात, तर त्याबद्दल थोडं तुम्ही अजून जर आम्हाला एक्सप्लेन करू शकला की एक्झॅक्टली तुम्ही कुठल्या प्रकारची कन्सल्टन्सी त्यांना प्रोव्हाइड केली, कुठली औषधं तुम्ही वापरली. आणि मला नक्की सांगायला आवडेल की गेले 2 महिन्यामध्ये 200 पेक्षा अधिक कोरोना पेशंट डॉक्टर चेतन यांनी बरे केलेले आहेत. तर त्याबद्दल थोडीशी जर आम्हाला तुम्ही माहिती सांगू शकला तर आम्हाला नक्की आवडेल. अवधूत, आमच्या शाश्वती आयुर्वेद केंद्रामध्ये असंख्य पेशंट्स कोरोनाची ट्रीटमेंट घेत आहेत. त्यामध्ये माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर, म्हणजे ज्या लोकांचे HRCT अगदी 15, 16, 18 पर्यंत गेलेले आहेत तेही, जे लोकांना माइल्ड सिम्पटम्स आहेत तेही, आणि जे मॉडरेट आहेत म्हणजे माइल्ड कडून पुढे जात आहेत तेही. अशा प्रकारच्या रुग्णांना यशस्वी आयुर्वेद चिकित्सा देऊन
त्यांना त्या आजारामधनं लवकरात लवकर बाहेर काढण्याचं काम आयुर्वेद शास्त्राद्वारे आम्ही केलेलं आहे. सो याच्यामध्ये आम्ही 3 प्रमुख गोष्टींकडे लक्ष देतो. एक, की रुग्णाचं पचन कशा पद्धतीचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही प्रत्येक व्यक्तीला सांगतो की आपल्याला कोरोना झाला म्हणजे घाबरून जायची गरज नाही. कोरोना हा ट्रीटेबल डिसऑर्डर आहे इफ इट इज इंटरव्हिन्ड इन टाइम. टाइमली मेडिकल इंटरव्हेन्शन हे पहिली गोष्ट आहे. आपल्याला जेव्हा कळतं की बाबा आपल्याला असं काहीतरी वाटतंय आणि हे लक्षणं आहेत, आज टीव्हीच्या माध्यमातून एज्युकेटिव्ह प्लॅटफॉर्ममधून सरकार प्रत्येकाला सांगते की बाबा याची लक्षणं काय आहेत आणि तुम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे. एवढी काळजी घेऊन जरी आपल्याला एखादा आजार झाला किंवा त्याची सदृश्य लक्षणं दिसली तर पहिली गोष्ट डॉक्टरांशी चर्चा केल्यावर आम्ही त्यांना आश्वासन चिकित्सा म्हणजे काय की बाबा आपल्याला हे झाले तर याला घाबरू नका. जसं मी मागच्या प्रश्नात सांगितलं की ह्या 3 गोष्टींकडे लक्ष द्या, त्याचं आम्ही पूर्ण एज्युकेशन पेशंटना देतो. त्यांना एक प्रॉपर क्वेश्चनरी देतो की ज्याला आम्ही सांगतो की तुम्ही यातले काय काय गोष्टी तुम्हाला होत आहेत ते आम्हाला सांगा. आयुर्वेदामध्ये बेसिक गोष्टी ज्या ज्वरग्न आहेत म्हणजे ज्यांनी ताप येणार नाही या फॅक्टरवरती आम्ही प्राईम फोकस ठेवतो आमच्या ट्रीटमेंटचा. किंवा ताप आहे तर तो लवकरात लवकर कमी येईल आणि रुग्णाला लवकरात लवकर तापाच्या लक्षणातून म्हणजे तोंडाची चव जाणे, नाकाचा वास जाणे किंवा आपल्याला पोट साफ न होणे किंवा जुलाब होणे ह्या सगळ्या गोष्टींपासनं लवकरात लवकर मुक्तता मिळून हा जो अन्न व स्रोतस आहे म्हणजे आपला जाठर अग्नी आहे पचनाचा तो लवकरात लवकर रिस्टोर होईल याच्याकडे आम्ही पहिले प्राईम फोकस ठेवतो. जेव्हा हा जाठर अग्नी रिस्टोर होतो तेव्हा तोच नको असणाऱ्या गोष्टींचं पचन करतो. म्हणजे काय की औषधांच्या सहाय्याने तो नको असणाऱ्या ह्या व्हायरल लोडला शरीरामधनं नियंत्रित करण्याचं कार्य करतो. एक 14 to 20 डेज जेव्हा ही बॉडी नॉर्मल स्टेटमध्ये राहते म्हणजे त्याच्यात डिप्लिशन होत नाही, धातूपाकाची लक्षणं दिसत नाहीत, तेव्हा रुग्ण स्वतःहून आपल्याला 12-13 दिवशी सांगतात डॉक्टर आता मला पहिल्यापेक्षा खूप बरं वाटायला लागलंय आणि माझी तब्येत खूप चांगल्या पद्धतीने झालेली आहे. याच्यामध्ये ज्या औषधांचा उपयोग आम्ही केलेला आहे त्याचा एक सखोल पेपर आम्ही शाश्वती आयुर्वेदामार्फत वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती प्रकाशित करत आहोत. हा पेपर वैद्यांसाठी तरी अत्यंत उपयोगी पडणारच आहे पण त्याबरोबर जनसामान्यांसाठी पण की सामान्य उपचार घेऊन सुद्धा हा आजार आपल्याला घरच्या घरी बरा करता येईल आणि ह्या आजाराबद्दल भीती न बाळगता आपण त्याला प्रॉपरली फेस करून त्यातनं बाहेर पडणं हे कशारित्या आवश्यक आहे ह्याचं पूर्ण ज्ञान भेटेल ह्याची आम्ही काळजी घेत आहोत. तर लवकरच आपण कशा पद्धतीचे औषधं दिलीत, काय विचार केला आणि ते हे काय काय ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स वापरलेत ह्याचे पेपर प्रकाशित करून आपल्या वाचकांसाठी, आपल्या बघणाऱ्यांसाठी आणि वैद्य वर्गासाठी पण त्यातनं जी मदत होईल ती करण्याचा प्रयत्न करणार आहोत. डॉक्टर चेतन खूप धन्यवाद. आज आपण सगळेजण खूप घाबरून गेलेलो आहोत आणि डॉक्टर चेतनच्या या सल्ल्यामुळे मला पर्सनली खूप हयसं वाटतंय की हा कोणतरी एक पॉझिटिव्ह डॉक्टर या समाजामध्ये आहेत जे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घाबरू नका. आपण सगळेजण या कोरोनाला आपण एकत्र लढा द्यायचा आहे आणि भीती करून काहीच वेळेला उपयोग होणार नाही आहे. आज डॉक्टरांनी जी काही औषधं सांगितलेली आहेत, त्यांनी जे काही उपाय सांगितलेले आहेत हे तुम्ही मी आपण सगळेजण अगदी साध्या पद्धतीने पण करू शकतो. आणि डॉक्टर आम्ही तुम्हाला हे आश्वासन देतो की तुमची ही जी कळकळ आहे तुमच्या आत तुम्हाला जे एक माणूस म्हणून तुम्हाला जे वाटतं की सगळ्यांनी बरं व्हायला पाहिजे आणि कोणाला त्रास होता कामा नये हे नक्कीच आम्ही एक नागरिक म्हणून आम्ही नक्की त्याची काळजी घेऊ. आणि पुन्हा खूप धन्यवाद डॉक्टर चेतन. आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या आपल्या शेवटच्या 3ऱ्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत थँक्यू.